नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण अतिशय इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे एजेस. कुठलीही एक्झाम असू द्या, एमपीएससी मार्फत होणाऱ्या एक्झाम असू द्या, टीसीएस आयबीपीएसच्या एक्झाम असू द्या, टेक्निकलच्या कुठल्याही एक्झाम असू द्या, क्वांट आणि रिझनिंग मधला अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मित्रांनो, आपण अतिशय लॉजिकल वेने या सर्व टॉपिक साठी ट्रिक्स किंवा लॉजिक्स त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. तुम्ही नेहमी प्रत्येक ठिकाणी हा टॉपिक समजून घेताना एक्सचा वापर झाला असेल, वायचा वापर झाला असेल, अशा वेगवेगळ्या व्हेरिएबल्सचा किंवा सूत्रांचा वापर करून तुम्ही आजपर्यंत हा टॉपिक समजून घेतला असेल. मात्र मित्रांनो, आपलं लॉजिक थोडं वेगळं आहे की आपण एक्स वायचा वापर करणार नाही. आपण आता एक्सला नेहमी विसरून जाणार आहोत. अतिशय सोप्या लॉजिकने आपल्याला हा टॉपिक क्लिअर करायचा आहे आणि मी जे टॉपिक तुम्हाला क्लिअर करून देणार आहे किंवा शिकवणार आहे तेवढेच टॉपिक तुम्हाला स्पेसिफिक आपल्या एएमवाय आरटीओच्या एक्झामिनेशन साठी रिगार्डिंग त्या ठिकाणी करायचे आहे. सो मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे सर्व कन्सेप्ट आधी क्लिअर करूया. तुम्हाला मी दोघं तिघं मेथडने इच अँड एव्हरी प्रॉब्लेम एक्सप्लेन करून देणार आहे. तुम्हाला मी बेसिकने पण शिकवेल, तुम्हाला शॉर्ट ट्रिक म्हणजे कन्सेप्च्युअल जे लॉजिक असेल त्याने पण सांगेल, आणि जर त्या प्रॉब्लेमला आपल्याला इलिमिनेशनने बाय ऑप्शन जाता येईल तर ती पण टेक्निक मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आजचं लेक्चर फार इंटरेस्टिंग आहे, फार महत्वाचं आहे. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला निश्चित बऱ्याच काही नवीन गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतील. ओके, तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. एजेस वैवारी एक्स न मांडता लॉजिकल ट्रिक्स नुसार आपण आन्सर्स काढण्याची सोपी पद्धत आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल कडे जाण्याच्या आधी आपण सुरुवातीला काही महत्वाच्या संकल्पना या ठिकाणी डिस्कस करूया. लक्षात घ्या, तुम्हाला आधी गुणोत्तर म्हणजेच काय मित्रांनो, आपण याला इंग्लिश मध्ये रेशो म्हणतो. ओके, तर रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक सर्वांना माहिती आहे. रेशोचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे. मग आता पहिल्यांदा मला सांगा, रेशो म्हणजे काय? मित्रांनो, समजा आपल्याकडे ए डिव्हिजन आहे, ओके, किंवा बी डिव्हिजन आहे. आता ए डिव्हिजन मध्ये बॉईज असतील आणि गर्ल्स पण असतील. ओके, सो बॉईजची संख्या आणि गर्ल्सची संख्या आपण ऍझ्युम करूया. सपोज या ठिकाणी ए डिव्हिजन मध्ये 75 बॉईज आहेत आणि 50 गर्ल्स आहेत. मित्रांनो, बी डिव्हिजनचा आपण जर विचार करत आहोत तर सपोज या ठिकाणी 39 बॉईज आहेत आणि 26 या गर्ल्स आहेत. मित्रांनो, ओके, आता मला काय करायचं आहे, ए डिव्हिजन मध्ये बॉईज आणि गर्ल्सचा रेशो घ्यायचा आहे. ओके, मला बॉईज आणि गर्ल्सच्या व्हॅल्यूचा रेशो घ्यायचा आहे. मित्रांनो, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ऍक्च्युअल व्हॅल्यू आहेत. या कुठल्या व्हॅल्यू आहेत मित्रांनो? या ऍक्च्युअल व्हॅल्यू आहेत. ओके, सो आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यूचा काय घ्यावा लागतो? रेशो घ्यावा लागतो. सो रेशो मीन्स व्हॉट? रेशो म्हणजे इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ टू व्हॅल्यूज बाय डिवाइडिंग इच अदर. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, कुठल्याही दोन व्हॅल्यूला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचंय आणि त्यामध्ये डिवाइड ही क्रिया आपल्याला करायची. सो मित्रांनो, मला 75 डिवाइड बाय 50 करायचंय. आता मला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणताना याला मी सोपं रूप देणार आहे, याला मी सिम्प्लिफाय करणार आहे. सो माझ्या माइंड मध्ये काय क्लिक होईल की या दोघी नंबर्सला मी 5 ने डिवाइड करू शकतो. ओके, सो 5 ने डिवाइड केल्यानंतर मला त्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म मिळू शकतो का? नाही मिळू शकत मित्रांनो. ओके, सो आपण काय विचार करूया, आपण अजून कुठल्या मोठ्या लार्जेस्ट नंबरने याला आपण डिवाइड करू शकतो. सो मित्रांनो बघा, याला आपण 25 ने डिवाइड करू शकतो रे. 25 दुने 50, 25 त्रिक 75. ओके, सो या ठिकाणी हा जो रेशो आहे हा 3/2, यालाच आपण लिहू शकतो 3:2. ओके, 3:2. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी रेशो मिळाला 3:2. मित्रांनो, इथं पण आपण चेक करूया. 39 ला 26 ने सिम्प्लिफाय करूया. सो कशाने डिवाइड करू शकतो? मॅक्झिमम नंबर 13 ने डिवाइड करू शकतो. 13 2 जा आणि 13 3 जा. सो हिअर ऑल्सो 3/2. ओके, अगेन वी कॅन राईट हिअर 3:2. सो इथं पण 3:2. या बी डिव्हिजनला पण रेशो ठरलाय आपला 3:2. ओके, आणि ए डिव्हिजनला पण रेशो आपल्याला आलेला आहे व्हॅल्यूचा 3:2. दोघं ठिकाणी रेशो कशा प्रकारे सिमिलर झाला सर? ओके, होऊ शकत आहे. ओके, ऍक्च्युअल व्हॅल्यूज आर डिफरंट बट रेशो विल बी पॉसिबली सेम हिअर. ओके, रेशो हा सेम होऊ शकतो. ऍक्च्युअल व्हॅल्यूज या वेगवेगळ्या असतात. का? अशा प्रकारे, कारण की त्या एका पर्टिक्युलर कॉन्स्टंट वरती डिपेंड असतात. ओके, एका व्हेरिएबल वरती डिपेंड असतात. सपोज आता मी या ठिकाणी सिम्प्लिफाय करताना काय कुठला फॅक्टर, कॉमन फॅक्टर कॅन्सल केला असेल?
या दृष्टीने विचार करा. या ठिकाणी बघा मी 25 कॅन्सल केला असेल, या ठिकाणी पण मी 25 कॅन्सल केला. 25 into 3 75. 25 2 times it becomes 50. 13 इथं मी कॅन्सल केला आहे. 13 2 times becomes 26. 13 3 times मित्रांनो इट becomes 39. ओके, सो आपल्याला 13 प्रमाणे 3 पार्ट, 3 ग्रुप या ठिकाणी मला 39 देतील. 25 प्रमाणे 25 प्रमाणे 3 ग्रुप मित्रांनो 75 आपल्याला या ठिकाणी देणार आहेत. ओके, सो मित्रांनो ही गोष्ट या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग आता बरेच मास्तर आपल्याला काय करायला सांगतात मित्रांनो, 4:5 रेशो आहे तर याला 4x माना रे, याला 5x माना. ओके, पण का मानायचं आहे x याचं रिझन आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो मित्रांनो आपण या ठिकाणी हा जो कॉमन फॅक्टर आहे जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण कॅन्सल करतो, इथं 13 कॅन्सल केला, 13 कॅन्सल केलं, सो हिअर 3:2 या ठिकाणी रेशो राहिलेला आहे. मग मित्रांनो हा जो कॉमन फिगर असते ही आपण कॅन्सल करतो आणि ती अननोन असते, ती काही ठिकाणी आपल्याला अननोन असते, ती दिलेली नसते, सो आपल्याला ती मिळवायची असते. सो आपल्याला ती फिगर, ती व्हॅल्यू, अननोन व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्या रिप्लेसमेंट म्हणून आपल्याला व्हेरिएबल घ्यावा लागतो. सो आपल्याला गणितामध्ये मॅथ्सच्या ह्या रेशो अँड प्रपोर्शन मध्ये किंवा एजेसच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मॅक्सिमम टाइम एक्स कन्सिडर करावा लागतो. बट मित्रांनो आजपासून तुम्हाला एक्स मानायची गरज भासणार नाही. ओके, मी तुम्हाला अशा प्रकारचं एक सिंपल लॉजिक या ठिकाणी सांगणार आहे. काय करायचंय बघा, एक्स न मानता आपण रेशोचा एक पार्ट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. रेशोचा आपण एक पार्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता कशा प्रकारे सर एक पार्ट, ओके बघा आता इथं मी काय कॅन्सल केलेलं आहे, हा इथं मी 13 कॅन्सल केला आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. सो इथं x ची व्हॅल्यू 13 आहे. ओके, सो x ची व्हॅल्यू 13, सो दॅट मीन्स इट इज नथिंग बट 1 पार्ट ची व्हॅल्यू. ओके, ही काय असणार आहे, एका पार्टची व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू आहे. ओके, अल्जिब्रा मध्ये हा x असतो आणि नंबर सिस्टीम मध्ये आणि अरिथमॅटिकच्या लॉजिक मध्ये आपण याला एक पार्ट अशा प्रकारे कन्सिडर करणार. सो मित्रांनो x ची व्हॅल्यू 1 पार्ट आहे, एका पार्टची व्हॅल्यू 13. सो असे 2 पार्ट, 13 प्रमाणे 2 पार्ट म्हणजे 26, 13 प्रमाणे 3 पार्ट म्हणजे 39. ओके, सो हिअर 25 प्रमाणे 3 पार्ट म्हणजे इथे x ची व्हॅल्यू काय होणार आहे मित्रांनो, x ची व्हॅल्यू 25. दॅट मीन्स 25 इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ 1 पार्ट हिअर. सो 1 पार्ट वरती फोकस ठेवायचा. ओके, बघा मित्रांनो आपल्याला जर टोटल करायची असेल या ठिकाणी रेशोची तर आपण काय करणार आहोत, दीज 3 पार्ट्स फॉर बॉईज, दीज 2 पार्ट्स फॉर गर्ल्स आणि टोटल क्लास स्ट्रेंथ जर आपल्याला काढायची असेल अँड इन द फॉर्म ऑफ द रेशो हिअर, सो 3 + 2 5 पार्ट्स होतील. किती पार्ट्स होतील, 5 पार्ट्स होतील. आणि 1 पार्टची व्हॅल्यू किती आहे, 25. सो 5 पार्ट्स प्रमाणे 25 प्रमाणे 5 पार्ट साठी किती होतील, सो 25 into 5 125. सो टोटल क्लास स्ट्रेंथ किती होऊन जाईल, 125. यांची सम करून बघा 125 मिळणार आहे. ओके, इथं एका पार्टची व्हॅल्यू किती, 13 आहे. सो 5 पार्ट, ओके किती होणार आहे, एका पार्टची व्हॅल्यू 13. सो 13 5 जा व्हॉट 65 इयर. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोकस काय ठेवायचा आहे, आपण एक्स ऍझ्युम करणार नाही. आता आपण लॉजिकली कशाबद्दल थिंक करणार, आपण रेशोच्या 1 पार्ट बद्दल थिंक करणार. राईट, लॉजिक इज क्लिअर देअर. ओके, आय होप सर्वांना इथपर्यंत हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि हे सर्व प्रकारचं लॉजिक तुम्हाला डोक्यात फिट झालेलं असेल. राईट, सो आता आपण या एक्झाम्पलला बेसिकने कशा प्रकारे सोडवायचं, ओके देन आपल्या लॉजिकने कशा प्रकारे सोडवायचं, दोघं तिघ अप्रोच ओके तुम्हाला शिकवणार आहे. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये कधी कुठला अप्रोच आपल्याला एक्झामच्या प्रेशर मध्ये कामाला येईल हे आपल्याला सांगता येत नाही. सो आपण प्रॅक्टिस करताना, स्वतःला डेव्हलप करताना मॅथ्स मध्ये, रिझनिंग मध्ये आपण सर्व बाजूंनी प्रिपेअर पाहिजे. आपल्याकडे सर्व रामबाण उपाय त्या ठिकाणी पाहिजे. ओके, सो इच अँड एव्हरी डिटेल क्रिस्टल क्लिअर तुम्हाला मी या ठिकाणी लॉजिक्स क्लिअर करत जाणार आहे. ओके, सो फोकस ऑन आधी बेसिक देन लॉजिक. ओके, सो मित्रांनो आधी आपण बेसिक बघूया रे. ओके, बेसिकली नेहमी पारंपरिक मेथडने आपण या एक्झाम्पल्सला कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. बघा मित्रांनो आपल्याला काय म्हटलं आहे, द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ द मदर अँड डॉटर इज 5:3 अँड द सम ऑफ देअर एजेस इज 64. देन व्हॉट इज द एज ऑफ डॉटर.
ओके. सो इन्फॉर्मेशन इज दॅट दोन पर्सन आहेत, एक मदर अँड डॉटर. ओके, दोघांच्या एजेसचा रेशो आहे. रेशो मीन्स सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ देअर एजेस. त्यांचं ऍक्च्युअल एज माहिती नाहीये, बट त्यांचा सिम्पलेस्ट फॉर्म माहिती, रेशो माहिती आहे 5:3. ओके, बेसिकली आपल्याला कुठलाही टीचर काय सांगणार आहे की याला 5x कन्सिडर करा, याला 3x कन्सिडर करा, राईट. सो सम दिली आहे, त्यांची सम म्हणजे काय, ऍडिशन. किती आहे मित्रांनो, 64. सो क्रिएट इक्वेशन हियर. सो वी कॅन राईट 5x plus 3x. 5x plus 3x is equal to 64. ओके, सो x च्या टर्म्स आपण एकत्र करूया. सो इट बिकम्स 8x. 8x is equal to 64. हा 8 इकडे काय करतोय मित्रांनो, हा 8 मल्टिप्लाय करतोय, राईट. सो 8 तिकडे जाताना डिवाइड करणार आहे. सो वी कॅन राईट x is equal to 64 divided by 8. 8 1 जा 8 8 जा. सो x ची व्हॅल्यू किती झाली, x ची व्हॅल्यू 8 झाली आहे. सो पुट हियर व्हॅल्यू ऑफ x. ओके, 8 5 जा 40 अँड 8 3 जा 24. सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर काय आलेलं आहे, 24 आलेला आहे. ओके, 24 इज अ करेक्ट आन्सर. आता ही झाली, हा झाला बेसिक अप्रोच, हा झाला पारंपरिक मेथडने सॉल्व्ह करण्याची ही पद्धत या एक्झाम्पल्सला. आता आपण थोडं आपलं लॉजिक बिल्ड करूया. काय विचार करायचा आहे, कशा प्रकारे आपल्या माइंड मध्ये प्रोसेस करायची आहे की 5 पार्ट्स आहेत, लार्जर पार्ट्स अँड 3 पार्ट्स. सो दिस वन इज फॉर मदर, ओके, अँड दिस वन इज फॉर डॉटर. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला डॉटरचं ऍक्च्युअल एज किती माहिती नाही, आपल्याला मदर साठी पण ऍक्च्युअल किती व्हॅल्यू आहे माहिती नाही. मात्र इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे की त्यांची सम 64 आहे. दोघांची सम किती, 64 आहे रे, राईट. दोघांची सम या ठिकाणी 64 असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, रेशोचे पार्ट्स एकत्र करायचे, मर्ज करायचे. जर सम दिली असेल, जर ऍडिशन दिली असेल तर रेशोच्या पार्ट्सची काय होणार आहे, सम त्या ठिकाणी होणार आहे. सो मित्रांनो 5 plus 3 8 पार्ट्स. सो 8 पार्ट्स बिलॉंग्स टू 64. कंपॅरिझन करायचं. ओके, 8 पार्ट साठी 64 आहे तर 1 पार्ट साठी किती. ओके, आपलं टार्गेट आता x नसेल, आपलं टार्गेट असेल रेशोचा 1 पार्ट कितीचा असेल, त्याची व्हॅल्युएशन काय येणार आहे हे आपण शोधणार आहोत. सो मित्रांनो 8 पार्ट, रेशोचे 8 पार्ट हे 64 आहेत तर 1 पार्ट कितीचा. ओके, सो वी कॅन राईट 1 पार्ट. रेशोचा 1 पार्ट हा कितीचा होणार आहे, किंवा आपण सिम्पली या ठिकाणी लिहू शकतो 8 पार्ट बिलॉंग्स टू 8 पार्ट बिलॉंग्स टू 64. सो दोघी साईडला आपण 8 ने डिवाइड करूया. 8 1 जा 8 1 जा. ओके, तिकडे 8 ने डिवाइड केलं तर 8 8 जा. सो 1 पार्ट ची व्हॅल्यू पुन्हा एकदा 8 आली. आता मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे, हे आपण माइंड मध्ये करू शकतो. ओके, तर आपल्याला डॉटर करता विचारलेलं आहे. सो 8 पार्ट 1 पार्ट ची व्हॅल्यू 8 आहे तर असे 3 पार्ट 8 प्रमाणे. ओके, 8 3 जा 24, 8 5 जा 40. डायरेक्टली वी कॅन गेट अ आन्सर इन अ सिंगल स्टेप हियर. ओके, थिंक देअर लॉजिकली. काय करायचं आहे, रेशोची सम करून घ्यायची. जर आपल्याला सम दिली असेल 5 plus 3 8 अँड these 8 belongs to 64. सो 8 8 जा 64, 1 पार्ट इज ऑफ 8. विचारलेलं कोणासाठी, डॉटरसाठी. डॉटरसाठी किती पार्ट आहेत, 3. सो 8 3 जा 24. सो आन्सर विल बी 24. इतकं सिंपल आहे, इतकं सोपं आहे जर समजलं तर. ओके, नाहीतर मग आपण स्टेप बाय स्टेप आपलं एक पेज नक्कीच त्या ठिकाणी भरणार आहे. ओके, सो मित्रांनो ऑप्शनने जाता येईल का, ऑप्शनने काही एक्झाम्पलला इझिली जाता येणार आहे. ओके, मात्र पेपर सेटर जर जास्त हुशार असेल तर मात्र तो काय करेल की आपल्याला डॉटरचं विचारलं आहे ना, तर डॉटरसाठी 3 व्हॅल्यू आहेत तर ऑप्शन मध्ये 3च्या मल्टिपल मध्ये आन्सर पाहिजे. मग बाकीचे ऑप्शन 3च्या मल्टिपल मध्ये असतील, बाकीचे नसतील, मग जे नसतील त्यांना इलिमिनेट आपल्याला करता येईल. मग आता 28 हा 3चा मल्टिपल नाहीये, सो इलिमिनेट करू शकतो. मात्र बाकी 3 तर आहेत ना. ओके, मग हे 3 आपला टाइम टेक करतील या ठिकाणी बराचसा चेक करताना. सो हे सिंपल आहे ना, आपण माइंड मध्ये करू शकतो. आणि जर यांना चेक करायचंच आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की हा रेशो डॉटर साठी आहे तर 3 पार्ट साठी जर 21 घेतला तर 5 5 साठी किती, आणि त्यांची सम आपल्याला 64 होत आहे का हे चेक करून बघावं लागेल. ओके, सो बघा या ठिकाणी काय होणार आहे की 3 8 जा 24, 3 9 जा या ठिकाणी 27. ओके, 3 7 जा या ठिकाणी 21. सो एका पार्टची व्हॅल्यू 7 आहे या ठिकाणी. सो 5 पार्टची किती होईल, 7 5 जा 35 होऊन जाईल. 8
एका पार्टची व्हॅल्यू 8 आहे, सो 8 5 जा 40 होऊन जाईल. 35 अँड 21 64 होणार नाहीत, सो इलिमिनेट दॅट ऑप्शन. मात्र या ठिकाणी हे 40 अँड 24 60 होऊन जातील, 64 होऊन जातील. सो आपला आन्सर ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेळ लागू शकतो, ऑप्शनने पण आन्सर येणार आहे, मात्र ते चेक करण्याची प्रोसेस तुम्हाला समजली पाहिजे. ओके, नाहीतर मग आपल्याकडे हा बेस्ट आपला रामबाण उपाय आहेच. ओके, सो मित्रांनो आपण आता पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनला पण अशा पद्धतीने आपण सिंपली आपल्या लॉजिकने आणि ट्रिक्स नुसार याला समजून घेऊया. ओके, द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी इज अ 7:5. ओके, दोन पर्सन आहेत मित्रांनो, ए अँड बी, दोघांचा रेशो आहे रे 7:5, राईट. अँड the sum of their ages is 84. okay, so 7x here 5x here, दोघांची सम करूया. 7x plus 5x is equal to 84. मित्रांनो हे किती होतील? 12x is equal to 84, राईट. सो हा 12 तिकडे डिवाइड करणार आहे, सो x is equal to 84 divided by 12. 12 1 जा आणि 12 7 जा, 12 7. ओके, सो x is equal to 7. x is equal to 7. मित्रांनो या ठिकाणी x ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. दॅट मीन्स आपल्याला आता विचारलेलं कोणाचं ते बघायचं. आपल्याला a साठी विचारलेलं आहे. सो a चे पार्ट किती? 7x. सो पुट द व्हॅल्यू ऑफ x हियर. 7 into 7 इट बिकम्स 7 7 जा 49. याचं विचारलं झालं 7 5 जा 35. सो a साठी विचारलेलं आहे. सो अवर आन्सर विल बी 49. ओके, सो मित्रांनो अशा प्रकारे जाऊ शकतो की नाही आपण. आता हा बेसिक अप्रोच झाला. ओके, आता आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे? आपल्या लॉजिकने जायचंय. ओके, आपली ट्रिक जी लॉजिकल वे आहे आपला, त्याला आपण समजून घेऊ. काय म्हटलेलं आहे? 7:5. 7:5 हा रेशो होता. टोटल दिली आहे, सो टोटल करायची. 7 + 5 12 पार्ट्स. दिस 12 पार्ट्स बिलोंग्स टू 84. दॅट मीन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ द वन पार्ट हियर. सो 12 7 जा 84. ओके, किंवा याला लार्जर व्हॅल्यूला ह्या टोटल व्हॅल्यूने डिवाइड करा, एका पार्टची व्हॅल्यू मिळेल असा टार्गेट ठेवा. सो 12 7 जा एका पार्टची व्हॅल्यू 7 आहे. एका पार्टची व्हॅल्यू 7 आहे मित्रांनो. सो या ठिकाणी 7 7 जा एका पार्टची 7 आहे. 7 पार्ट साठी या ठिकाणी 49 असेल आणि या ठिकाणी मित्रांनो इंटू 7 केल्यानंतर 7 5 जा 35 येणार आहे. सो मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या आपला आन्सर 49च आहे. आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. ऑप्शनने जायचं सर आम्हाला. ओके, तर कोणासाठी आहे रे विचारलेलं? ए साठी. सो हे ऑप्शन कोणासाठी आहेत? ए साठी आहेत. सो ए साठी काय रेशो आहे? 7 पार्ट आहे ए साठी. हा ए साठी आणि हा बी साठी. सो ऑप्शन 7 च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. 48 हा 7 चा मल्टिपल नाहीये. 52 हा 7 चा मल्टिपल नाहीये. दोनच व्हॅल्यू बाकी आहेत, 42 अँड 49. सो 7 पार्ट म्हणजे 42, 7 पार्ट म्हणजे 49. अशा प्रकारे जायचं. सो 1 पार्टची व्हॅल्यू 7 6 जा. सो एका पार्टची व्हॅल्यू 6, इथे एका पार्टची व्हॅल्यू 7. ओके, आता आपण काय करणार या ठिकाणी? एका पार्टची व्हॅल्यू आपल्याला 6 आली तर 6 7 जा 42, 6 5 जा 30. दोघांची सम 84 होणार नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. एकच ऑप्शन बाकी आहे, सो तेच आपला आन्सर असेल. करून बघूया. एका पार्टची व्हॅल्यू 7, 7 into 7 49, 7 5 जा 35. इट बिकम्स after addition 84 here. okay, so our answer will be right 49. okay, I hope तुम्हाला क्लॅरिटी येत असेल, अप्रोचेस क्लिअर होत असतील, मेथड्स तुम्हाला समजत असाव्यात. ओके, अशा प्रकारे एजेस तुम्हाला कुठेही शिकायला मिळणार नाही. अशा ट्रिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. स्टेप बाय स्टेप आपला कोर्स प्रोसीड करू द्या. एक एक टॉपिक तुम्हाला क्लिअर करू द्या. तुम्हाला अंदाज येईल की आपण किती या ठिकाणी लॉजिकल वेने इच अँड एव्हरी टॉपिक क्लिअर करून घेतो. मित्रांनो, मी जे काही टॉपिक्स तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे, मी जे तुम्हाला PYQ कंडक्ट करणार आहे, तेच तुम्हाला त्याच पॅटर्नचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिसतील. ओके, सो ही काळजी घ्या की आपण जे टॉपिक घेतोय त्याला आधी प्रायोरिटी द्या. अँड इफ टाइम परमिट्स, ओके, जर आपल्याकडे सिलेबस होऊन अजून वेळ शिल्लक असेल तर मात्र आपण इतर टॉपिक्सला त्या ठिकाणी प्रिपेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. ओके, सो बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. द रेशो ऑफ द एजेस ऑफ ए अँड बी इज 2:5. ओके, ए अँड बी यांचा रेशो आहे रे 2:5. ओके, सो इफ द सम ऑफ देअर एजेस इज 63, सम करायची 2x and 5x 7x बिलोंग्स टू, याला एक समजा आपण कन्सिडर केला 2x plus 5x, okay, belongs to 63. so it becomes 7x is equal to 63. 7 divided करेल, so value of x is equal to 9 here. Value of x is equal to 9. They are asking what is the age of a. साठी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो मित्रांनो 9 2 जा 18,
ए ची व्हॅल्यू काय होणार आहे 18 होणार आहे, राईट. सो आन्सर विल बी 18. आता 2च्या मल्टिपल मध्ये भरपूर 2 व्हॅल्यू आहेत ना, हा समजा गेला तरी आपल्याला 2 ऑप्शन चेक करावे लागू शकतात. मात्र लॉजिकली आपण काय करणार, आपल्याला 2 and 5 यांना आपण ऍड करणार. 7 पार्ट मीन्स 63. सो 1 पार्ट ची व्हॅल्यू किती, ओके 7 9 जा, सो 1 पार्ट ची व्हॅल्यू 9. सो आपल्याला विचारलेला आहे ए साठी, ए ची व्हॅल्यू 2 पार्ट्स, 1 पार्ट इज ऑफ 9, 2 पार्ट 9 प्रमाणे 9 2 जा 18. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो या क्वेश्चनला आपण इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. आय होप सर्वांना ही मेथड, हे अप्रोचेस क्लिअर होत असतील. जाऊया आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे. द रेशो ऑफ द एजेस ऑफ फादर अँड सन इज 7:4 अँड डिफरन्स, आतापर्यंत आपल्याला टोटल दिली होती, सम दिली होती, आता डिफरन्स दिलेला आहे. डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 30 years. देन व्हॉट विल बी द एज ऑफ द फादर 5 years ago. ओके, सो फ्रेंड्स आपण या ठिकाणी लिहूया की फादर अँड सन यांचा रेशो किती, यांचा रेशो 7:4 आहे. ओके, सो आपण एक्स ने बेसिक अप्रोचने याला कशा प्रकारे सोडवायचं ते पण आधी समजून घेऊ. ओके, काय करायचं बघा, 7x and 4x. ओके, डिफरन्स दिलाय, सो 7x minus 4x इज इक्वल टू 30, राईट. सो मित्रांनो यांचा डिफरन्स घ्या, 3x रिमेनिंग राहील, 3x इज इक्वल टू 30, हा 3 डिवाइड करेल, सो x इज इक्वल टू 10. हियर x ची व्हॅल्यू 10 आली रे. आता आपल्याला विचारलंय फादर साठी, सो फादर साठी 7x आहे. ओके, सो मित्रांनो फादर साठी 7x आहे, सो राईट हियर 7 into 10 इट बिकम्स 70. ओके, सो दिस वन इज फॉर टुडेज एज. ओके, हे कशासाठी मित्रांनो, हे टुडेज एज करता आहे, राईट. सो मित्रांनो आता आपल्याला विचारलेलं काय आहे, आता आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी की 5 years ago. ऍगो म्हटलं असेल तर मागे जायचं म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं. ओके, आफ्टर म्हटलं असेल, ओके लक्षात ठेवा 2 वर्ड्स या ठिकाणी, एक असेल आफ्टर, राईट, एक असेल आफ्टर अँड एक असेल हेन्स, राईट. सो मित्रांनो या वेळेस आपण पुढे जायचं, दोघी वर्ड्सच्या वेळेस आपण प्लस करायचं, अँड ऍगो म्हटलं असेल तर आपण मायनस करणार आहोत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काही लोकांना माहिती नसणार आहे, सो त्यांच्यासाठी मी बेसिक सांगत आहे, काही जण हुशार असतील त्यांना माहिती असेल. ओके, सो मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घेऊया की 7:4 यांचा डिफरन्स किती पार्ट्सचा होईल मित्रांनो. आपल्या लॉजिकने गेलो तर 3 पार्ट्सचा. का घेतला रे डिफरन्स, कारण की मला डिफरन्स दिलाय. ओके, मला याचं ऍक्च्युअल एज माहिती नाही, मला याचं ऍक्च्युअल एज माहिती नाही, मात्र दोघांचा डिफरन्स किती आहे, दोघांचा डिफरन्स 30 आहे. सो मी काय केला, रेशोचा डिफरन्स घेऊन टाकला. किती पार्ट्स मध्ये आला, 3 पार्ट्स मध्ये, सो 3 पार्ट्स साठी 30, 3 पार्ट्स साठी किती 30 मित्रांनो. ओके, सो 3 10 जा म्हणजे एका पार्टची व्हॅल्यू 10. आपल्याला फादर वरती काम करायचंय. ओके, 7 पार्ट आहेत, सो 10 7 जा 70, 5 years ago, दॅट मीन्स 70 minus 5, आन्सर विल बी 65. ओके, आहे की नाही इझी काम, आपण माइंड मध्ये करू शकतो, थॉट प्रोसेसने करू शकतो. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असाव्या लागतील जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे. ओके, जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकावं लागेल. त्याच मेथड, त्याच आउटडेटेड मेथड्स तुम्ही जर करत बसलात तर आपला रिझल्ट येणार नाही. ओके, युनिक वेने अभ्यास करावा लागेल आणि आपण सर्व या युनिक मेथड्स या टॉपिक्स मध्ये समजून घेणार आहोत, एच अँड एव्हरी टॉपिक मध्ये क्लिअर करताना. ओके, सो मित्रांनो आपण नेक्स्ट एक्झाम्पलला पण अशाच वेने आपण सॉल्व्ह करूया. काय म्हटलंय बघा, द रेशो ऑफ द एजेस ऑफ ए अँड बी इज 9:5. ओके, अँड द डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 16 years. त्यांचा डिफरन्स आहे 16 years. देन व्हॉट विल बी द एज ऑफ बी आफ्टर 15 years. मित्रांनो आफ्टर दॅट मीन्स आपण काय करणार, प्लस करणार. टुडेज एज मध्ये आपण त्या ठिकाणी पुढे जाणार, फॉरवर्ड जाणार, दॅट मीन्स आपण ऍडिशन करणार. ओके, सो आपण लिहूया या ठिकाणी ए अँड बी देर आर 2 persons. त्यांचा ऍक्च्युअल एज आपल्याला अननोन आहे. ओके, बट त्यांच्या ऍक्च्युअल एजचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 9:5, राईट. सो ऍक्च्युअल एजला आपण 9x, याला आपण 5x कन्सिडर करणार. त्यांचा डिफरन्स माहिती आहे 16 years. सो राईट हियर क्रिएट अ इक्वेशन 9x minus 5x. 9x minus 5x is equal to 16 years. ओके, सो मित्रांनो 9x मधून 5x गेले, it remains 4x is equal to 16. So 4 will be go there. Okay, so it becomes 16 by 4, 4 जा 16. So x is equal to 4. x is equal to 4, right? So मित्रांनो x ची व्हॅल्यू आलेली आहे 4. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे
4. आता आपण काय करणार, बी आफ्टर 15 इयर्स. बी ची व्हॅल्यू किती आहे 5x. ओके, सो बी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल 5 into 4. 5 into 4 किती येईल रे 20. ओके, बी हा टुडेज मध्ये म्हणजे आज मध्ये किती आला, बी हा आज ह्या ठिकाणी मित्रांनो 20 आलेला आहे. किती आलेला आहे 20 आलेला आहे. बट आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे आफ्टर 15 इयर्स. सो आपल्याला 15 इयर पुढे जावं लागेल. सो आन्सर विल बी 35. दॅट विल बी अवेलेबल इन ऑप्शन डी. ओके, सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन डी मध्ये याचं आन्सर देण्यात आलेलं आहे. आता आपण लॉजिकल वेने याला करता येईल का ते आपण बघूया. काय म्हटलं होतं रे, डिफरन्स. सो 9 पार्ट फॉर ए अँड 5 पार्ट फॉर बी. ओके, सो डिफरन्स इज अ गिवन. सो टेक द डिफरन्स ऑफ 9 and 5. 4 part. These 4 parts belongs to 16 years. Okay, so think about for one part. 4 is 16, multiplying value is a 4. That means this is the value of a one part. Okay, so एका पार्टची व्हॅल्यू 4 आली. आपल्याला विचारलेलं जे त्याच्यावरतीच काम करायचं. 4 5 याला पण 4 ने मल्टिप्लाय करा. 4 5 20. दिस विल बी फॉर टुडेज एज. ओके, देन आपल्याला या ठिकाणी 15 इयर्स नंतर विचारलंय. सो 15 प्लस करून टाका. इट विल बी 35. It will be 35. Okay, so answer will be 35. Answer will be 35 year. Right? So मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व केले पाहिजे. राईट, चला आपण आता अशाच वेने टाईप नंबर 1 आपण अतिशय सिंपल मॅनर मध्ये क्लिअर केलेला आहे. कुठलीही शंका कुठलाही डाऊट तुम्हाला नसेल आणि जर वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही निश्चित त्याला स्टार्टिंग पासून बघा व्हिडिओला. तुमच्या सर्व डाऊट्स पुन्हा क्लिअर होतील. तरीही काही डाऊट वाटला तर निश्चित तुम्ही मला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, विचारू शकतात तुम्हाला कुठलीही शंका आली तर. मित्रांनो आपण आता या ठिकाणी जाऊया. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 2 चिल्ड्रन इज 3:5. इफ द सम ऑफ देअर एजेस आफ्टर 8 इयर्स इज 40. ओके, व्हॉट इज देअर प्रेझेंट एज. आपल्याला प्रेझेंट एज त्यांचं काढायचं आहे. ओके, सो मित्रांनो आपल्याला बेसिकने आपण जाऊया. आधी 2 चिल्ड्रन आहेत. सपोज दे आर नेम्स. Their names is A and B. So 3 part for A and 5 part for B. Okay. So याला आपण 3x consider करू, याला आपण 5x consider करू. If sum of their ages after 8 years, 8 वर्षानंतर म्हणजे 8 वर्ष मला पुढे फॉरवर्ड जायचंय. सो फ्रेंड्स 3x प्लस 8 याला पण 8 ने इन्क्रीज, याला पण 5x मध्ये पण 8 इन्क्रीज. याचं वय 8 ने वाढलं तर याचं कमी राहील का, नाही. सेम गॅप दोघांचा क्रिएट होणार आहे. दोघांचं 8 इयर्स ने, तर त्यांची सम केली आपण 8 वर्षांनी तर ती सम होणार आहे 40. ओके, सो x च्या टर्म एकत्र करायच्या. इट बिकम्स 8x. 8 डिजिट एकत्र करूया. सो या ठिकाणी 16. इट बिकम्स 40. हा 16 काय करतोय प्लस आहे. सो तिकडे जाताना काय होईल मायनस होणार आहे. सो वी कॅन राईट 8x इज इक्वल टू 40 minus 16. 40 minus 16. We get 8x is equal to 24. Okay, 8 will be divided there. X is equal to 24 by 8. 8 3s. Okay, so x ची व्हॅल्यू 3 आली. x ची व्हॅल्यू 3 आली. Put the value of x here. Put the value of x is equal to 3 here. Then we will get 3 3s 9. 3 5s 15. 9 and 15 is our final answer, which is available in option C. Which is available in option C. सर बाय ऑप्शन जाऊ शकतो का याला? हो, याला आपण जाऊ शकतो बाय ऑप्शन. काय करायचंय की कुठला ऑप्शन हा 3:5 मध्ये आहे. आता बघा पेपर सेटर किती हुशार असतो. आता आपले मास्तर म्हणजे जे युट्यूबला वेगवेगळे तुम्हाला टीचर्स बघायला मिळतात ते तुम्हाला सिंपल एक्झाम्पल घेऊन सांगतील की बाकीचे पर्याय 3:5 मध्ये नाहीये तर बाकीचे आपण एलिमिनेट करून टाकू. ओके, मग ते आपल्याला बघायला त्या ठिकाणी समजून घ्यायला सोपं वाटतं. आपण थोडाफार पण बदल झाला परीक्षेमध्ये तर आपली गाडी तिथं अडकते मित्रांनो. ओके, मग आता इथं समजून घेऊ आपण काय नेमका प्रकार होणार आहे. पेपर सेटर किती हुशार असतात आपल्यापेक्षा ते पण आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा याला मी सिम्प्लिफाय करतो. याचा मी रेशो घेतोय. 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 3s and 2 5s. रेशो किती आला 3:5. याला 4 ने डिवाइड होईल मित्रांनो. 4 त्रिक 12, 4 पंचे 20, पुन्हा 3:5. ओके, याला 3 ने डिवाइड होईल. 3 3s and 3 5s. ओके, 3:5. याला 5 ने डिवाइड होणार आहे. याला 5 ने डिवाइड होणार आहे. 5 त्रिक 15, 5 5 25. ठीक आहे, तर सर्व पर्याय त्यांनी काय केले 3:5 मध्ये दिलेले आहेत. सर्व पर्याय काय केलेले आहेत 3:5 मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, सो मित्रांनो आपल्याला नेक्स्ट माहितीला या ठिकाणी टॅली करावं लागेल. काय म्हटलंय रे, द सम ऑफ देअर एजेस आफ्टर 8 इयर्स. ओके, 40 इयर्स. म्हणजेच आता
आजसाठी हे ऑप्शन आहेत. 8 वर्ष पुढे गेलो, दोघांचं वय 8 ने वाढेल, म्हणजे एकाचं 8 इन्क्रीज, दुसऱ्याचं पण 8 इन्क्रीज, दोघं मिळून किती इन्क्रीज, ऍडिशन किती झाली दोघांच्या, इन्क्रीमेंटची 16 होईल. म्हणजे मी ह्या ऑप्शन मध्ये प्रत्येकात जर 16 ऍड केले, ओके, प्रत्येकात मी 16 ऍड केले 8 वर्ष पुढे गेल्यानंतर, तर जो ऑप्शन मला ऍडिशन होऊन टोटल करून 40 मिळेल तोच माझा राईट आन्सर असेल. ओके, बघा मग आता 6 आणि 10 16, 16 प्लस 16 32, 40 होत नाहीये, सो इलिमिनेट दॅट ऑप्शन. 12 आणि 20 32, 32 आणि 16 40 ला क्रॉस करतील, तशा प्रकारे पण नको आपल्याला. 9 आणि 15 24, 24 आणि 16 40 होतील, बरोबर 40 मॅच झाले, म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट आहे. ऑप्शन सी 9 आणि 15 हे बरोबर आहे. 15 आणि 25 हे ऑलरेडी 40 होतात, 40 होतात, 16 टाकले तर किती होतील, 56 होतील. चालेल का, नाही, तर हा पर्याय कटला, कॅन्सल झाला. तर अशा प्रकारे आपण इलिमिनेशन जाऊ शकतो. मात्र याला पण लॉजिक सांगा सर, याला सोप्या पद्धतीने आपण कशा प्रकारे करू शकतो हे पण सांगा आम्हाला. तर मित्रांनो, कशा प्रकारे थिंकिंग करायचं. ओके, आता बघा, आपण जेव्हा एक्स मानून सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती, एक्स न मानता, ठीक आहे, तेव्हा बऱ्याच जणांनी आपले कन्सेप्ट कॉपी केले वेगवेगळ्या प्रकारचे. पण हा प्रकार आहे ना, मी कधीच युट्यूब वरती शिकवला नव्हता, त्यामुळे हा प्रकार तुम्हाला कोणीच विदाउट एक्स सॉल्व्ह करून दाखवणार नाही. ओके, सो समजून घ्या मी काय सांगतोय, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. काय करायचं मित्रांनो, जेव्हाचा रेशो आहे, ओके, जेव्हाचा रेशो आहे तेव्हाचीच माहिती पाहिजे, तेव्हाचीच प्लस और मायनस ऍडिशन पाहिजे. जेव्हाचा रेशो आहे तेव्हाचीच प्लस और मायनस या ठिकाणी माहिती पाहिजे. ओके, सो मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करूया, या स्टेटमेंटला फॉलो करूया. 3:5 हा रेशो आहे. हा 3:5 रेशो कधीचा आहे रे, प्रेझेंट आहे. प्रेझेंट दॅट मीन्स टुडेज एज साठी आहे, टुडेज साठी आहे. ओके, आता सम कधीची आहे, 8 इयर्स नंतर, आफ्टर 8 इयर्स 40, आफ्टर 8 इयर्स, 8 वर्ष दोघांचं वय इन्क्रीज झालं त्यामुळे 40 झाली. दोघांचं वय जर मी 8 वर्षाने इन्क्रीज केलं नसतं तर 40 झाली असती का, ऑफकोर्स झाली नसती, म्हणजे कमी राहिली असती. मग कितीने कमी राहिली असती तो विचार करायचा. मी का करतो हे, बिकॉज आपल्याला माहिती आहे, आपल्याला टोटल मिळाली 3 आणि 5 8 पार्ट, तर मी त्याला 8 पार्ट सोबत कम्पेअर करतो. ओके, मग हे 8 वर्षानंतर 40 बेरीज आहे, तर मला दोघांचे 8 कमी करावे लागतील. ओके, हे 16 कमी केले तर बेरीज 24, तर या 8 पार्ट सोबत डायरेक्ट 24 लिहायचे. मग हे विचार करावा लागेल, परीक्षेमध्ये हे स्ट्रॅटेजी वापरावी लागेल की जेव्हाचा रेशो तेव्हाची बेरीज किंवा वजाबाकी पाहिजे. ओके, क्लिअर. सो इथं 24, 8 पार्ट जर 24, एका पार्टची व्हॅल्यू 3, 3 ने याला मल्टिप्लाय करा, 3 3 9, 3 5 15, सो 9 and 15 इज अवर फायनल आन्सर अगेन. ओके, सो अशा प्रकारे या स्ट्रॅटेजीने तुम्ही जाऊ शकता. पुढच्या काही क्वेश्चन्स वरून अजून जास्त त्या ठिकाणी क्लॅरिटी येणार आहे मित्रांनो. राईट, सो मित्रांनो, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 3 बहिणींच्या, ओके, आपण इंग्लिश मध्ये वाचूया याला. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 3 सिस्टर इज 7:3:2. ओके, तुम्हाला मराठी इन्फॉर्मेशन लागेल, तुम्ही मराठी रेफर करा. तुम्हाला इंग्लिश मध्ये समजेल एक्झाम्पल, तुम्ही इंग्लिश रेफर त्या ठिकाणी करू शकतात या टॉपिकला. ओके, सो मित्रांनो, 3 पर्सन आहेत, 7:3:2. राईट, 6 years ago the sum of their ages was 18 years. राईट मित्रांनो, आपण इक्वेशन बनवूया. याला 7x कन्सिडर करूया, याला 3x कन्सिडर करूया, याला 2x कन्सिडर करूया, बरोबर. 6 years ago the sum of their ages was 18 years. लक्षात घ्या इक्वेशन कशा प्रकारे तयार करायचं. 6 years ago दॅट मीन्स तुम्हाला म्हटलोय, ॲगो म्हणजे मागे जावं लागणार आहे. ओके, सो 7x minus 6. Here also 3x minus 6, 2x minus 6. Okay, 6 years ago the sum of their ages, यांची सम करायची, यांची सम करायची. ओके, यांची सम जर आपण केली तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, 18 इयर सम मिळणार आहे, 18 इयर सम मिळणार आहे. सो मित्रांनो लक्षात घ्या. आता आपण या इक्वेशनला सॉल्व्ह करून बघूया. आधी तुम्हाला मी बेसिक सांगतो, बेसिक पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नंतर लॉजिक लवकर समजणार आहे. ओके, काही नॉट की सर बेसिक मध्ये टाइम वेस्ट नका करा. ओके, पण मात्र मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं, जे आवश्यक आहे ते तुम्हाला नक्कीच सांगितलं जाणार आहे. ओके, बघा लक्षात घ्या. आपण आता 7x 3x x च्या टर्म एकत्र करायच्या. 7x आणि 3x 10x आणि 2x 12x. ओके, -6 -18 होतील रे, एकत्र आले ते. ओके, मायनस मायनस टोटल आपण मायनस मध्ये लिहू शकतो. हा -18 तिकडे जाताना प्लस होणार आहे. सो 12x
is equal to 18 plus this 18. Okay, so we can write 12x is equal to 18 plus 18 36. हा 12 तिकडे डिवाइड करेल, सो x is equal to 36 by 12. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी 12 1 जा 12 3 जा. ओके, x is equal to 3, x is equal to 3, x is equal to 3. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 3 कॅल्क्युलेट केलेली आहे. आपल्याला यंगेस्ट सिस्टर विचारलेला आहे. सो यंगेस्ट मीन्स लहान, लक्षात घ्या दोन पार्ट वाले लहान असेल, लार्जर पार्ट असेल तर तो ग्रेटर किंवा त्या ठिकाणी मोठा एल्डर त्या ठिकाणी सिस्टर असेल. ठीक आहे, सो मित्रांनो 2x ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू 3 टाकूया. 2 × 3 केलं तर आपल्याला आन्सर काय मिळाला पाहिजे, 6 इज अवर राईट आन्सर. राईट, सो मित्रांनो हा झाला स्टेप बाय स्टेप अप्रोच. हा झाला स्टेप बाय स्टेप अप्रोच ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी. मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला आपली नॉर्मल मेथड किंवा आपलं जे लॉजिक आहे त्या लॉजिकने याला आपल्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो मित्रांनो लक्षात घ्या आपण काय करू शकतो, 7:3:2 हा रेशो आहे. टोटल करायची आपण सम किंवा डिफरन्स कंपेअर करतो. सो टोटल आधी करून घेऊ. 7 + 3 10, 10 + 2 12. सो 12 पार्ट सोबत काय घ्यायचे कंपॅरिझन साठी ते बघूया. रेशो कधीचा आहे, ओके, द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 3 सिस्टर. हा रेशो जो आहे ना मित्रांनो हा प्रेझेंट साठी आहे, प्रेझेंट एजेस साठी आहे. ओके, आणि सम कधीची आहे, सम 6 इयर्स अगोची आहे, 6 वर्षापूर्वीची आहे. 6 वर्ष मागे 18 बेरीज होती तिघांची. ओके, मात्र 6 वर्ष म्हणजे आज मध्ये यायचंय, टुडे मध्ये यायचंय, तर 6 प्लस होईल तिघांचं, मग तिघांचे 6 6 वाढतील, ऍड होतील, तर 6 त्रिक 18, 6 3 18. तर सम आता 18 मध्ये अजून 18 होईल 36. तो सो आपण इथं बिलॉंग्स करताना कंपेअर करताना 36 लिहिणार, 18 लिहिणार नाही. तुम्हाला सांगितलं आहे जेव्हाचा रेशो तेव्हाची सम किंवा तेव्हाचा डिफरन्स, त्यासाठी कनेक्ट करता आपल्याला यायला पाहिजे. सो 12 3 36, एका पार्टची व्हॅल्यू 3, तर असे दोन पार्ट्स. सो मित्रांनो 3 2 6, सो आन्सर विल बी 6 हियर. आन्सर विल बी 6 हियर. ओके, सो मित्रांनो अशा प्रकारे आपण या अप्रोचने याला पटकन करू शकतो. आय होप तुम्हाला समजलेल्या असतील गोष्टी. आता आपण पुढे जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे. मित्रांनो काय म्हटलंय, 6 इयर्स अगो द रेशो ऑफ द एजेस ऑफ मदर फादर अँड डॉटर 3:4:1. वी कॅन राईट हियर मदर फादर अँड डॉटर 3:4:1. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट sentence is that the sum of their ages is a 90 year. Sum of their ages is a 90 years. Okay, what is the father's today's age? Okay, लक्षात घ्या रेशो कधीचा आहे, रेशो हा 6 इयर्स अगोचा आहे, रेशो हा 6 इयर अगोचा आहे. and today's sum is a 90. आजची सम 90 आहे. सो मित्रांनो 6 इयर्स अगो 3 + 4 7, 7 + 1 8. सो दिस 8 विल बी टोटल पार्ट्स. टोटल 8 पार्ट सोबत आपल्याला 6 इयर्स अगोचीच सम लागेल, 6 इयर अगोचीच सम आपल्याला इथे लागेल. सो मित्रांनो ही टुडे सम चालेल का, 90 नाही घेता येणार, त्यासोबत कनेक्ट करता येणार नाही. सो आपल्याला मागे जायचंय, मग मागे किती पर्सेंट करता जायचंय, 3% करता जायचंय. मग आता 6 इयर्स अगो, टुडेज पासून 6 इयर्स अगो जायचंय, तिघांचे -6 -6 -18 करावे लागतील. सो मित्रांनो 72. सो हियर वी कॅन राईट 72. ओके, सो 8 पार्ट म्हणजे 72. तो तर 1 पार्ट कितीचा. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 पार्ट हियर. सो फ्रेंड्स या ठिकाणी 8 9 72. 1 पार्टची व्हॅल्यू 9 आलेली आहे रे. आता विचारलेलं काय आहे, फादर्स टुडेज एज. आता हे रेशो हे पार्ट्स कशासाठी, 6 इयर्स अगो साठी. सो फादरचे 4 पार्ट्स आहेत, एकाची व्हॅल्यू 9 आहे. सो 9 4 36, 36 इज अ 6 इयर्स अगो. फादर्स एज आपल्याला 2 डेज विचारलेला आहे. ओके, 6 इयर्स अगो नंतर आपल्याला 2 डेज मध्ये यायचं असेल तर आपण +6 करणार. सो +6 इयर. सो आपल्याला 42 करून घ्यावं लागेल, 42 या ठिकाणी करून घ्यावं लागेल किंवा येणार आहे. ओके, 36 मध्ये 6 प्लस केलं तर 42 इज अवर करेक्ट आन्सर हियर. सो लॉजिकली आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे, लॉजिकली आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे. ओके, तर तुम्हाला प्रश्न वाटेल की सर बेसिकने काय मांडणी होईल याची, ते पण आपण काही स्टेप मध्ये समजून घेऊया. 3x त्यानंतर 4x त्यानंतर 1x. ओके, तर हे कधी 6 इयर्स अगो. ओके, सो आपल्याला टुडेज सम, तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी लिहिताना 3x + 6. ओके, 4x + 6, 1x + 6 इज इक्वल टू 90.
ओके, सो यांची सम आपल्याला 90 दिलेली आहे. मग हे 6 प्लस 6 प्लस 6 18 तिकडे मायनस होतील, यांची टोटल केली तर आपल्याला 8x मिळतील आणि मग तुम्ही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढू शकता. ओके, आपण काय करू शकतो, 4x 3x 7x आणि 1x 8x. ओके, 8x प्लस 18 इज इक्वल टू 90. हा 18 तिकडे जाईल, 8x इज इक्वल टू 72. हा 8 तिकडे डिवाइड करेल, सो x इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू 9. पुट द व्हॅल्यूज अँड यू विल गेट दी आन्सर्स. ठीक आहे, तर स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला ह्या अप्रोचने जावं लागेल. सो आपला बेस्ट अप्रोच तुम्हाला अशा प्रकारे हा नक्कीच परीक्षेमध्ये हेल्प करेल. कधी विचारलाय प्रश्न, कंबाईन प्रिलिम 2021 आणि 23 2 टाइम्स रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके, 2 टाइम्स रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. सो आपल्या लॉजिकने PYQ पण आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो हे तुम्हाला माहिती असावं आणि बरोबर तसाच पॅटर्न आपण कंडक्ट करूया जो कंबाईनला आलेला आहे. मग RTO AMY सारखे एक्झाम या कंबाईन मार्फत होणार आहेत. ग्रुप सी मध्ये ती एक्झाम होणार आहे. सो तुम्हाला हे PYQ फार महत्वाचे असणार आहेत. ओके, नक्की PYQ सॉल्व्ह करा. ओके, लवकरच आपलं PYQ चं वर्कबुक पण येत आहे. ओके, त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज इंग्लिश मध्ये बघूया. द सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 3 persons 72 years and the ratio of their ages 7 years ago was 4:6:7. So what is their present age? ओके, लक्षात घ्या मित्रांनो, रेशो हा 7 year ago चा आहे. 7 year ago चा रेशो आहे 4:6:7. टोटल करूया, दिस विल बिकम 17 पार्ट्स. ओके, आपल्याला टोटल जी दिली आहे, सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ 3 पर्सन इज अ 72. ओके, 3 पर्सनची सम ही 72 आहे. तर आपण याला x कन्सिडर करूया. हा 4x, हा 6x आणि हा 7x. आपण आधी बेसिकने करूया, देन आपला अप्रोच आणि ऑप्शन वरून जाता येईल या एक्झाम्पलला. सो ऑप्शनने पण आपण कशा प्रकारे करू शकतो ते पण आपण या ठिकाणी क्लिअर करू. ओके, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 3 पर्सन्स इज अ 72. हा 7 years ago आहे. तर आपल्याला प्रेझेंट मध्ये जायचं आहे, तर आपल्याला +7 करावं लागेल. 4x प्लस 7, 6x प्लस 7. ओके, 7x प्लस 7. ओके, सो यांची सम केली तर आपल्याला ती मिळत आहे मित्रांनो 72. आता x च्या टर्म एकत्र करायच्या, 4x आणि 6x 10x प्लस 7x 17x इयर. ओके, प्लस आपल्याला 7 3 21 मिळेल. इकडे 72 आहेच, हा 21 प्लस करतोय, तिकडे जाताना तो मायनस होईल. 17x इज इक्वल टू 72 मायनस 21. ओके, 72 मायनस 21. ओके, सो मित्रांनो, या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, 17x. जस्ट अ सेकंड मित्रांनो, वी कॅन राईट हिअर 17x. ओके, हिअर 51, 17 3 51 होतात. सो x इज इक्वल टू 3. x is equal to 3. Put the values of x here. So we can get 3 4 12, 3 6 18, 3 7 21. So these values are 7 years ago. Okay, these are the 7 year ago. But we need today's. ओके, हे जर 7 वर्ष मागे आहे, 7 वर्ष पुढे यावं लागेल टुडे मध्ये, म्हणजे आपण +7 करणार. सो वी कॅन राईट 19 + 7, वी कॅन राईट 25 + 7, we can write 28. 19 25 28. ओके, 19 25 28. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो याचा आन्सर हे होणार आहे. मात्र हे फार लॉंग कट झालं सर, सिम्पली सांगा आम्हाला. ओके, तर सांगतो मित्रांनो, पेशन्स ठेवा. काय करायचं आहे रे, 4:2 6:2 7. टोटल करूया, 4:2 6:2 7. जर आपण याची टोटल केली तर मित्रांनो आपल्याला 17 पार्ट्स होतील. या 17 सोबत आपण 72 घेऊ शकत नाही. ओके, बिकॉज दिस विल बी प्रेझेंट सम. रेशो विल बी 7 years ago. आपल्याला 7 वर्ष मागे जायचंय. 3 पर्सन, सो 7 3 21. 7 प्रमाणे तिघांचे मायनस करावे लागतील 21. सो 51 राहतील 21 गेल्यावरती. सो इथं आपण 51 लिहायचे. 17 3 51, 17 3 51. एका पार्टची व्हॅल्यू 3. सो मल्टिप्लाय टू ऑल दिस व्हॅल्यूज. 3 4 12, 6 3 18, 7 3 21. ओके, तर हे 7 years ago आहे. तर आपल्याला टुडेज मध्ये यायचं असेल, टुडेज मध्ये यायचं 7 प्लस करावं लागेल. 19 25 7 + 28. ओके, तर अशा प्रकारे हे आपलं आन्सर आहे, विच इज अवेलेबल इन ऑप्शन 3.
मित्रांनो आता बाय ऑप्शन जाऊ शकतो का? यस, याला तर कन्फर्म जाऊ शकतो या क्वेश्चनला. ओके, आपल्याला ऑप्शन जे आहेत ना याच्या मल्टिपल मध्ये पाहिजे. ओके, 7 मायनस करून 7 मायनस करून 7 इयर्स अगो ना हा रेशो आहे तिघांचा. तर 7 मायनस करून ऑप्शन मधून आपल्याला तो पर्याय, तो ऑप्शन जर या रेशो मध्ये असेल तर तोच आपला आन्सर असेल. ओके, करून बघा या ठिकाणी. जर तुम्ही तर 7 मायनस केले तर 7 मायनस केल्यानंतर 7 ने याला डिवाइड होणार नाही, किंवा इथं 7 मायनस केले 10 राहतील, 10 ला 4 ने डिवाइड होणार नाही, सो कटला हा. 19 ला 7 मायनस केले 12 डिवाइड करू शकतो. 7 मायनस केले 15 4 ने भाग जाणार नाही. ओके, 20 मधून 7 गेले 13 4 ने भाग जाणार नाही, कटला. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर ऑप्शन 3च आहे. तुम्ही तिघांनी टॅली करा किंवा एकाच व्हॅल्यूने टॅली करा, काही फरक नाही, तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी पटकन काढता येणार आहे. ओके, चला मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपण नेक्स्ट क्वेश्चनला पण या ठिकाणी समजून घेऊया. काय म्हटलंय बघा, द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ 3 सिस्टर्स इज अ 5:7:3. ओके, सो वी कॅन राईट हिअर present ages 5:7:3. It becomes 5x, it will be considered as a 7x, it will be 3x. Okay, after 8 years the sum of their ages is a 99. Okay, 8 वर्षानंतर म्हटलंय, so 5x plus 8, after that 7x plus 8, 3x plus 8, and sum of these is a 99. ओके, सो 5x plus 7x किंवा 7x 3x 10x and 5x 15x 8 3 times 24. ओके, इज इक्वल टू 99. हा 24 प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल, सो वी कॅन राईट 15x इज इक्वल टू 99 minus 24. 99 minus 24. ओके, सो फ्रेंड्स या ठिकाणी आपण लिहू शकतो 15x आपल्याला 24 मायनस केलं तर आपल्याला 75 राहतील, 15 तिकडे डिवाइड करायला, सो x इज इक्वल टू 75/15. 15 1 जा 15 5 जा. ओके, सो x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5. ओके, x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे. व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ अ एंगेज्ड सिस्टर? ओके, सो मित्रांनो आपल्याला प्रेझेंट एज पाहिजे एंगेज सिस्टरचं. प्रेझेंट एंगेज साठी 3 पार्ट्स आहेत. x ची व्हॅल्यू टाका, 5 3 जा 15, सो 15 इज अवर राईट आन्सर. ओके, सो हे बेसिकली आपण करू शकतो बेसिक अप्रोचने. आता आपल्याला डायरेक्ट करायचंय 5:7:3 टोटल जर केली तर हे 15 पार्ट्स होतील. 15 पार्ट्स सोबत कम्पेअर करताना हा रेशो कधीचा आहे रे? हा रेशो प्रेझेंट आहे, सो टोटल पण आपल्याला प्रेझेंटच लागेल. ओके, टोटल मात्र आपल्याला सम जी आहे ना ही आफ्टर 8 इयर्स दिलेली आहे, म्हणजे आपण पुढे गेलेलो आहोत, आपल्याला मागे यावं लागेल. मग 8 3 लोकांसाठी 8 त्रिका 24, 99 मधून मायनस करा 99 मधून, तर आपल्याला 75 इथं घ्यावे लागतील. ओके, 15 5 जा 15 5 जा 75. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी एका पार्टची व्हॅल्यू 5, तर आपल्याला या ठिकाणी विचारलं काय, यंगेस्ट सिस्टर अगेन, सो यंगेस्ट म्हणजे स्मॉलर पार्ट्स, सो एका पार्टची व्हॅल्यू 5 आहे, 5 3 जा 15, सो 15 इज अ राईट आन्सर. मित्रांनो 3 च्या मल्टिपल मध्ये पाहिजे रे, 3 च्या मल्टिपल मध्ये 22 नाहीये, 20 नाहीये, 30 आहे. ओके, 2 ऑप्शन आहेत, मग दोघांना आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. मग याच्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो. ओके, एकच ऑप्शन जर 3 च्या मल्टिपल मध्ये राहणार होतं तर तेच आपलं आन्सर राहिलं असतं मित्रांनो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? तर अशा प्रकारे आपल्याला हे जे अप्रोचेस आहेत ना हे फार हेल्प करतात. चला पुढचा प्रश्न पुन्हा MPSC ने विचारलेला आहे. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की PYQ फार महत्वाची भूमिका प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून निभावतात किंवा बजावतात. सो आपण ते PYQ व्यवस्थित समजून घेतलेच पाहिजे. फक्त व्हॅल्यू चेंज करून पण काही वेळेस एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारले जातात किंवा पॅटर्न पण रिपीट होऊ शकतो. ओके, सो बघा काय म्हटलेलं आहे, द सम ऑफ द एजेस ऑफ 4 सिस्टर 5 years ago was 80 years. ओके, या ठिकाणी किती सिस्टर आहेत मित्रांनो? पर्सन्स आर देअर 4 सिस्टर्स, 4 पर्सन आहेत. 5 years ago सम विल बी 80 years. 5 years ago, 5 years ago sum will be 80 years. What will be the sum of their ages after 15 years? ओके, तर आता आधी टुडेज सम कडे जायचं. टुडेज सम आधी फाइंड आउट करायची. राईट मित्रांनो, आपण टुडेज सम जर फाइंड आउट केली तर काय होणार आहे लक्षात घ्या. आपल्याला 5 वर्षामागे 80 बेरीज आहे 4 जणांची, तर आपल्याला पुढे यायचंय 5-5 वर्ष सर्वांची ऍडिशन होईल, म्हणजे 4 पर्सन 5 4 जा 20 ने सम वाढेल. ओके, 20 ने सम आपण प्लस केली, सो इट बिकम्स 100 इयर्स. इट बिकम्स 100 इयर्स, म्हणजे टुडेज
प्रेझेंट मध्ये त्यांची सम 100 आहे. मात्र विचारलेलं काय आहे रे, विचारलेलं आहे आफ्टर 15 इयर्स. जेव्हा आफ्टर 15 इयर्स विचारलेलं असेल, जेव्हा आफ्टर 15 इयर्स नंतर विचारलेलं असेल, तर प्रत्येक पर्सनची 15 ऍड होईल, 4 पर्सन, सो 15 4 जा 60, सो सम मध्ये 60 ची भर पडेल. सो 160 इज अवर राईट आन्सर हिअर. ओके, सो मित्रांनो 160 याचं फायनल आन्सर आहे. इज दॅट क्लिअर? समजलं आहे सर्वांना? समजलं आहे मित्रांनो सर्वांना? आशा करतो की सर्वांना या ठिकाणी ह्या गोष्टी क्लिअर होत असतील. आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. STI प्रिलिम 2011 हा PYQ विचारला गेलाय. द सम ऑफ दी एजेस ऑफ टू ब्रदर्स इज 36 इयर्स अँड डिफरन्स बिटवीन देअर एजेस, ओके, डिफरन्स बिटवीन देअर एजेस इज 10 इयर्स. फाइंड देअर एजेस. ओके, सो मित्रांनो आपल्याला त्यांची सम दिलेली आहे, त्यांची सम दिलेली आहे 36, त्यांचा डिफरन्स दिलेला आहे, त्यांचा डिफरन्स दिलेला आहे 10. ओके, मग एकाचं x सेकंडचं y, बेरीज 36, x आणि मायनस y, डिफरन्स 10. वी कॅन ऍड दिस टू इक्वेशन, प्लस y मायनस y कॅन्सल, x प्लस x, 2x is equal to 46. Then 2 will be divided there, so x is equal to 46 divided by 2, it will be 23. x ची व्हॅल्यू 23 आली आहे, तर y मिळू शकतो आपल्याला. x ची व्हॅल्यू इथे 23 टाका, तिकडे तो मायनस होईल, सो y is equal to 13. y is equal to 13. 23 आणि 13 म्हणजे ऑप्शन ए मध्ये आपला राईट आन्सर आहे. ओके, सो दिस इज अ बेसिक अप्रोच. एक ट्रिक सांगतोय, या ट्रिकने फक्त आहे ना तुम्हाला नेहमी या पॅटर्नच्या क्वेश्चन मध्ये लार्जर किंवा जो एल्डर ब्रदर असेल किंवा सिस्टर असेल, 2 पर्सन मध्ये एल्डर पर्सन असेल, त्याचीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. काय करायचंय, हे 36 आणि 10 यांची सम करून टाकायची. 36 प्लस 10 अँड डिवाइड बाय 2. ओके, 46 डिवाइड बाय 2, त्यांची हाफ करून टाका. 23 तुम्हाला एकाची व्हॅल्यू मिळाली, तर 23 तुम्ही त्या ठिकाणी सम मधून मायनस करा, तुम्हाला सेकंड पर्सन, लहान पर्सन जो आहे तो पण मिळून जाईल. तर ही याला एक ट्रिक आहे. नाहीतर मग ऑप्शनने जायचंय, ज्या ऑप्शन मध्ये सम 36 होईल आणि डिफरन्स 10 येईल तो ऑप्शन राईट आहे. इथं सम 36 नाही, कॅन्सल. सम 36 ला क्रॉस करते, कॅन्सल. सम 36 ला क्रॉस करते, कॅन्सल. सम 36 आहे, डिफरन्स पण 10 आहे. दिलेली इन्फॉर्मेशन मॅच झाली म्हणजे आपला राईट आन्सर ऑप्शन ए आहे. राईट, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी इलिमिनेशनने पण जाऊ शकतो मित्रांनो. ओके, सो चला आपण जाऊया टाइप नंबर 3 कडे मित्रांनो. ओके, सो टाइप नंबर 3 चा या ठिकाणी आपण क्लिअरिफिकेशन करूया. याला पण आपण सिम्पली या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. लक्षात घ्या, आपल्याला टाइप नंबर 3 मध्ये ए अँड बी यांच्या आजच्या वयाचा गुणोत्तर, द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी इज 5:7. ओके, 2 पर्सन आहेत रे, ए अँड बी, त्यांचा रेशो आहे 5:7. 5:7. ओके, नेक्स्ट इन्फॉर्मेशन इज दॅट आफ्टर 14 इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 7:9. ओके, देन फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी. राईट, सो मित्रांनो ही इन्फॉर्मेशन आधी आपण बेसिक मेथडने सॉल्व्ह करूया. ओके, हे अंडरस्टँड झालं की तुम्हाला आपले लॉजिक्स त्या ठिकाणी बिल्ड होतील, आपल्या ट्रिक्स तुम्हाला क्लिअर होतील पटकन. ओके, मग हे आधी समजून घ्या काय होते बघा. याला आपण 5x, याला आपण 7x कन्सिडर करणार. आफ्टर 14 इयर्स इट विल बी 7:9. म्हणजे आपण 14 वर्षानंतर त्यांचा पुन्हा रेशो घेतला तर तो चेंज झाला आणि तो किती झाला मित्रांनो, 7:9 झाला. राईट, सो मित्रांनो आपण इथे लिहूया की या ठिकाणी आफ्टर 14 इयर्स 5x मध्ये पण 14 ऍड होतील, त्यानंतर 7x मध्ये पण 14 ऍड होतील. मग आता काय करतो आपण, नवीन रेशो घेतो. रेशो घेणे म्हणजे काय, डिवाइड करणे दोघी व्हॅल्यूला. मग 5x प्लस 14 ला डिवाइड करूया 7x प्लस 14 ने. देन न्यू रेशो विल बी 7:9, दॅट मीन्स 7/9. ओके, नवीन रेशो हा निघाला. मग आता ही मांडणी तुम्हाला, ही स्टेप तुम्हाला मांडता आली की आपण याला सोडवू शकतो. हा 9 डिवाइड करतो, इकडे मल्टिप्लाय करायला, सो वी कॅन राईट 9 इंटू 5x प्लस 14. ओके, अगेन देअर 7 इंटू हे ब्रॅकेट तिकडे जाईल 7x प्लस 14. राईट, सो 9 5 जा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 45x, 14 9 जा 126 इज इक्वल टू 7 7 जा 49x इज इक्वल टू 14 7 जा 98. पाढे पाठ पाहिजे, टेबल्स विल बी रिमाइंड देअर. ठीक आहे, तुम्हाला टेबल्स येणं गरजेचं आहे. अप टू 20 पर्यंत तरी नेसेसरी आहे. ओके, सो मित्रांनो 49 लार्जर नंबर कडे स्मॉलर नंबरला पाठवायचा मायनस व्हायला, सो 98 ला इकडे पाठवूया 126 कडे. सो वी विल राईट 126 मायनस
98 हिअर 49x कडे हा 45x जाणार आहे तिकडे, राईट. सो मित्रांनो काय राहणार आहे 28 बरोबर इकडे आपण वजाबाकी केली तर 4x. ओके, सो 4x ची व्हॅल्यू 28. सो मित्रांनो x ची व्हॅल्यू किती 7 जा. ओके, x ची व्हॅल्यू 7. x ची व्हॅल्यू 7 आली रे. आपल्याला विचारलेलं काय प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी. प्रेझेंट एज म्हणजे प्रेझेंट रेशो हा आहे. इथे टाका व्हॅल्यू x ची 7 5 जा 35 and 7 7 जा 49. सो 35 and 49 इज अवर राईट आन्सर हिअर. ओके, सो मित्रांनो या ठिकाणी याचं आन्सर आपण 35 and 49 हे काढलेलं आहे, राईट. समजलं आहे सर्वांना. तर मित्रांनो ही बेसिक स्ट्रॅटेजी होती, हा बेसिक ऑप्शन होता याला सॉल्व्ह करण्याचा. ओके, सो मित्रांनो आता आपण ऑप्शनने जाऊ शकतो का. ओके, काय विचारलंय बघा प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी. प्रेझेंट रेशो कशामध्ये आहे 5:7 मध्ये आहे. 5:7 मध्ये आहे. ओके, मग 5:7 मध्ये ऑप्शन बघायचे. 5:7 मध्ये हा ऑप्शन आहे का मित्रांनो बघा. याला सिम्प्लिफाय जर केला आपण 7 ने भाग जाईल. 7 6 जा 7 7 जा 6:7 मध्ये आहे, चालणार नाही. आपल्याला 5:7 पाहिजे. याला सिम्प्लिफाय करूया. याला 7 ने डिवाइड होईल. 7 5 जा 7 6 जा 5:6. ओके, 5:7 पाहिजे, चालणार नाही. याला सिम्प्लिफाय करा. यस, इट विल बी 5:7. याला सिम्प्लिफाय करा. हे पण 5:7 मध्ये आहे. मग दोन ऑप्शन 5:7 मध्ये आले सर या ठिकाणी. मग आता करायचं काय तर मित्रांनो नेक्स्ट इन्फॉर्मेशन टॅली करायची. आफ्टर 14 इयर्स म्हणजे 14 वर्ष वाढवायचे. याच्यात पण 14, याच्यात पण 14 वाढवायचे आणि नंतर नवीन रेशो ज्याचा 7:9 येईल तेच आपलं आन्सर असेल. याला 14 इयर्स नंतर जर राईट केला तर हा 64 होणार आहे. आफ्टर 14 इयर्स इट विल बी 84. याचा रेशो जर घेतला तर याला 4 ने भाग जाईल. ओके, 4 1 जा and 4 6 जा. ठीक आहे, हिअर 4 2 जा and 4 1 जा 16:21 रेशो येतोय. आपल्याला 7:9 पाहिजे म्हणजे हा ऑप्शन पण गेला. हेच आपलं आन्सर असेल. याची सम केली आपण सपोज तर ही 49 होऊन जाणार आहे. याची सम ही 63 होणार आहे. सिम्प्लिफाय करूया. 7 7 जा and 7:9. ओके, सो बरोबर माहिती मॅच झाली म्हणजे आपलं आन्सर हेच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इलिमिनेशनने बाय ऑप्शनने इथं जाऊ शकतात. मात्र सर्वच ऑप्शन जर मॅच होणारे क्रिएट केले तर पेपर सेटरने डोकं लावून तुम्हाला तिथं ट्रॅप मध्ये अडकवलं तर. ओके, सो आपल्याला लॉजिक माहिती पाहिजे, आपल्याला ट्रिक्स माहिती पाहिजे, आपल्याला कन्सेप्च्युअल अप्रोच पण या ठिकाणी माहिती पाहिजे. ओके, सो मित्रांनो आपण काय करणार आहोत आधी जो ओल्ड रेशो आहे, जो आपल्याकडे ओल्ड म्हणजे आधीचा रेशो आहे त्याला आपण आधी राईट करायचं. ओके, तो किती बघा 5:7 आहे. 5:7 आहे. ओके, त्यानंतर आफ्टर 14 इयर्स रेशो विल बी चेंज. जो चेंज झालेला रेशो तो बरोबर याच्या पॅरलल खाली लिहायचा रे 7:9. ओके, आता हा न्यू रेशो आहे. आता हा काय आहे न्यू रेशो आहे. ओके, तर मित्रांनो ओल्ड रेशो मध्ये आणि न्यू रेशो मध्ये कितीचा चेंज झालाय आपण जर बघितलं या ठिकाणी 5 बिकम्स 7. दॅट मीन्स +2 ने इन्क्रीमेंट आहे. 7 बिकम्स 9. सो दोघी साईडला बरोबर 2 पार्ट इन्क्रीज झाले. का 2 पार्ट इन्क्रीज झाले मित्रांनो बिकॉज आपण काहीतरी वर्ष पुढे गेलो. आफ्टर 14 इयर्स दॅट मीन्स आपण +14 केले. याच्यात पण +14 केले, याच्यात पण केले. ओके, सो 14 इयर्स पुढे गेलो त्यामुळे रेशो 2 पार्ट्स पुढे गेले. ओके, मग कनेक्ट करायची माहिती. हे पुढे गेलो म्हणजे रेशोचे एवढे पार्ट्स पुढे जातात. सो वी कॅन राईट 2 पार्ट्स रेशोचे 2 पार्ट्स इक्वल टू 14 इयर्स. 14 इयर्स. सो रेशोचा 1 पार्ट कितीचा मित्रांनो. ओके, आपलं टार्गेट काय असणार आहे नेहमी 1 पार्ट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. 2 ने डिवाइड केलं तर 7 इयर्स. तर रेशोचा एका पार्टची व्हॅल्यू 7 इयर्स. रेशोच्या एका पार्टची व्हॅल्यू किती 7 इयर्स या ठिकाणी. ओके, रेशोची एका पार्टची व्हॅल्यू जर 7 इयर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण या 5 ला आणि 7 ला मल्टिप्लाय करूया. 7 5 जा 35, 7 7 जा 49. 35 and 49 इज अवर राईट आन्सर हिअर. ओके, क्लिअर. तर मित्रांनो सिंपल आहे. मी तुम्हाला हे लिहून दाखवलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट करू शकता विचार. 5:7, 7:9, 5 becomes 7, 7 becomes 9, 2 parts increment because we are 14 years ahead. पुढे गेलो आपण. ठीक आहे, सो 2 is equal to 14, so 1 is equal to 7. एक पार्ट 7 झाला. 7 प्रमाणे 7 5 जा 35, 7 7 जा 49. 7 7 जा 49. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व म्हणजे बेसिक अप्रोच पण ट्रिक्स पण एलिमिनेशनने ऑप्शनने पण
तिघही अप्रोच तुम्हाला मी या लेक्चरमध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला मॅथ्स कडे आणि रिझनिंग कडे बघण्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, जो तुमचा दृष्टिकोन आहे, तो नक्कीच आता चेंज होणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा कॉन्फिडन्स देऊ इच्छितो की आपण जे बघणार आहोत ते अतिशय बेस्ट बघणार आहोत आपल्या बॅच मध्ये, आणि नक्की तुमचा स्कोर वाढेल. तुम्हाला मार्क्स वाढवणारी ही बॅच असेल, तुम्हाला स्कोर बूस्ट करणारी ही बॅच ठरणार आहे. ओके, सो मित्रांनो, आपण नेक्स्ट एक्झाम्पल हे पुढे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये PYQ पण इन्क्लूड आहेत. ओके, तुम्ही इझिली याला सॉल्व्ह करू शकतात अतिशय इझिली मेथडने. आपण ते सर्व एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप 14 नंबर पासून आपण बरेच एक्झाम्पल अजून पुढच्या एका व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी समजवणार आहोत आणि अशाच प्रकारे जाणार आहोत. सो मी जे टॉपिक करून देत आहे ते RTO AMVI प्रिलिम असू द्या किंवा MPSC मार्फत होणाऱ्या इतर एक्झाम असू द्या किंवा टेक्निकलच्या एक्झाम असू द्या, सर्वच एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हा टॉपिक आता क्लिअर होऊन जाणार आहे, 0 पासून तर हिरो पर्यंत, बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत मित्रांनो. ओके, सो भेटूया लवकरच एका नवीन सेशन मध्ये अशा शॉर्ट ट्रिक्सचं, अशाच कन्सेप्च्युअल अप्रोचचं. ओके, सो थांबूया मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.